मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मानवी स्वभाव असा असतो की काही साधर्म्य दिसलं की तसंच होणार. त्या दिवशी झालं नव्हतं का, असं झालं नव्हतं का, तसं झालं नव्हतं का, हा आपला स्वभाव असतो. आणि तो अनेकदा बरोबर ठरतो, अनेकदा धडधडीत चुकीचा सुद्धा ठरतो. आणि त्यामुळे गंमत अशी असते की आपण कसे चुकलो हे कबूल करायची आपल्याला लाज वाटते, आणि त्यातून आपण सारवासारव करायला लागतो. पण अनेकदा अशी गोष्ट असते की त्यामध्ये जे साधर्म्य असतं त्यातले बारकावे जर समजून घेतले, कुठलंही राजकीय तत्वज्ञान असो किंवा राजकीय काय ते ओपिनियन पोल असो किंवा भविष्यवाणी असो, या सगळ्या गोष्टी तेव्हा बरोबर ठरतात जेव्हा त्यातले जे लहान सहान अनेक घटक असतात, जास्तीत जास्त नाही तर जवळजवळ 80-90% घटक बरोबर ठरू लागतात, समान असतात. तेव्हा तशाच्या तशा किंवा जवळपास तिकडे जाणाऱ्या घटना घडू शकतात. पण अन्यथा काल झालं म्हणून आज होईल असं नसतं. हे मी तुम्हाला आज एवढ्यासाठी समजवतोय की लोकसभा निवडणुकीमध्ये जे काय यश महाविकास आघाडीला मिळून गेलं त्याची योग्य अशी कारण मीमांसा झालेली नाही. आणि त्याचा फटका इंडी आघाडी मध्ये सहभागी असलेले पक्ष आणि त्यातला सगळ्यात मोठा पक्ष काँग्रेस पक्षाला बसलेला आहे. किंबहुना राहुल गांधी हे नेतृत्व महाविकास आघाडी सोडा, काँग्रेससाठी सुद्धा डेंजरस आहे. आम्ही सांगत आलो की राहुल गांधी यांनी जितकं काँग्रेसचं नुकसान केलंय तेवढं काँग्रेसच्या कुठल्याही विरोधकाला आजपर्यंत काँग्रेसचं नुकसान करता आलं नाही. पण ते स्वीकारलं गेलं नाही. 2014 पासून पुढल्या 10 वर्षामध्ये सातत्याने राहुल गांधींच्या उचापती, कुरापती आणि बेतालपणा यामुळे काँग्रेसचं नुकसान झालं. पण ते बोलायला गेलात तरी तुम्ही काँग्रेसचे सगळ्यात मोठे शत्रू असता आणि काँग्रेसमधून तुमची हाकलपट्टी होते. अगदी भाजपचे आज जे 3-4 कोणत्या, मला वाटते राधिका खेडा, रोहन गुप्ता, वल्लभ गौरव काहीतरी असे जे प्रवक्ते आहेत भाजपचे, ते काल परवा पर्यंत काँग्रेसचे प्रवक्ते होते. पण जेव्हा काँग्रेस चुकतंय असं त्यांनी सांगायला सुरुवात केली आणि त्यानुसार पक्षाने स्वतःला सुधारावं असा आग्रह धरला, तेव्हा त्यांना काँग्रेसमधून पळ काढावं लागलं. भले त्यांना पक्षातून काढलं नसेल, पण तुम्ही पक्षात नको आहात अशी वर्तणूक दिली गेली आणि त्यांना पक्ष सोडून पळावं लागलं. ते भाजपत आले. त्याच्याही आधी 2019च्या निवडणुकीनंतर एकापेक्षा कपिल सिब्बल, ज्याने सुप्रीम कोर्टापासून सगळीकडे काँग्रेसच्या चुकीच्या भूमिकेचं सुद्धा युक्तिवादातून समर्थन करण्याची कसरत केलेली होती, त्याला पण काँग्रेसचं आत्मपरीक्षण आवश्यक वाटायला लागलं आणि त्यालाही बाहेर पडावं लागलं. राज्यसभेतले विरोधी नेते गुलाम नबी आझाद यांना काँग्रेस सोडून पळ काढावा लागला. गेल्या लोकसभेत काँग्रेसचे गटनेते, विरोधी नेते असलेले अधीर रंजन चौधरी, ते सुद्धा आता काँग्रेसच्या बाहेर फेकले गेल्यासारखे आहेत. त्याचं कारण असं की आपण चुकतोय तर आत्मपरीक्षण आवश्यक आहे, हे बघावं लागतं. नसेल तर अधिक नुकसान होतं. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये चुकून जर एखादं यश मिळून गेलं, त्याचं सगळं श्रेय तुमच्या गळ्यात पडतं आणि तुमच्या आजवरच्या चुका माफ होतात. यशामध्ये किंवा विजयामध्ये अनेक चुका झाकल्या जात असतात. मला गावस्करचं एका कॉमेंट्रीतलं वाक्य आठवतं. 2020 या गावस्करसाठी अगदी नवा प्रकार होता, कारण 20 ओव्हरमध्ये मॅच संपवायची. त्यामुळे मिळेल तसा फटका मारा. तो तंत्रदृष्ट्या किंवा टायमिंग नुसार बरोबर आहे की नाही त्याची फिकीर नाही. फटाफट पहिल्या बॉल पासून फटकेबाजी सुरू करायची, विकेट पडली तरी चालेल, कारण सगळा खेळ 20 ओव्हर्सचा आहे. 2-3 फलंदाज बाद झाले पण दोघांनी जबरदस्त फटकेबाजी केली तर मॅच जिंकता येते. त्यामुळे टेस्ट मॅच आणि ह्याचं तंत्र बदलतं. तसं होतं अनेकदा
समोरच्यांच्या चुकामुळे तुम्ही जिंकत असता आणि ते जेव्हा आपण अजिंक्य झालो असं वाटायला लागतं तेव्हा घोडचुका सुरू होतात. आणि काँग्रेसची अवस्था नेमकी तशी झालेली आहे. तशी झालेली आहे. म्हणजे कर्नाटक जिंकल्यानंतर मध्य प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाला 5 जागा द्यायच्या काँग्रेसने नाकारल्या होत्या आणि तेच हरियाणात झालं आम आदमी पक्षाच्या बाबतीत किंवा आणखीन कोणावर. लगेच थोडस यश मिळालं की काँग्रेसला चरबी चढते. 2004 आणि 2009 मध्ये काँग्रेसकडे स्वतःचं बहुमत नव्हतं. मित्र पक्षांच्या पाठबळावर काँग्रेसला सत्ता मिळाली होती, पण तरीही आपल्या पाठीशी प्रचंड बहुमत आहे आणि इतर पक्ष आपले लाचार गुलाम आहेत मित्र पक्ष. अशा पद्धतीत 10 वर्ष सोनिया गांधींनी एक सरकार फरफटत नेलं. कठपुतळीकडून सरकार चालवलं गेलं. मग त्यातून ती मस्ती येत असते आणि त्याचे दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागतात. आयन रँड सारखी बुद्धिमंत महिला लेखिका म्हणते की तुम्हाला सत्य नाकारता येतं पण सत्याचे दुष्परिणाम नाकारता येत नाही. आणि ती अवस्था आज काँग्रेसची आहे. आणि पर्यायाने त्याच अवस्थेत आज महाराष्ट्राची महाविकास आघाडी गेलेली आहे. आपल्याला न मिळालेलं मॅन्डेट पळवून घ्यायचं, चोरून न्यायचं. महायुतीचं मॅन्डेट उद्धव ठाकरेंना फोडून आपण सत्तेत येऊन बसायचं, ही जी काही चलाखी शरद पवारांनी आणि काँग्रेसने केली होती त्यावर गेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये पांघरून घातलं गेलं असलं तरी सत्य संपत नाही, सत्य मरत नाही. सत्य तुमचा पाठलाग करत राहतं आणि एक वेळ अशी येते की ते तुमचा गळा पकडतं. आणि त्यामुळेच लोकसभेत आपल्याला महायुती म्हणून 30 जागा मिळाल्या, तर आता विधानसभा आपण खिशातच टाकली आहे. अशा थाटामध्ये काँग्रेस असो, शरद पवार असो किंवा उद्धव ठाकरे वागत असतील तर त्यांनी आत्मपरीक्षणाची करण्याची गरज आहे. आणि नसेल तर निदान यापूर्वी अशा वेळेला निवडणुकांचे कसे धक्कादायक निकाल आले त्याचा तरी अभ्यास केला पाहिजे. फक्त हरियाणाचा करू नका. हरियाणामध्ये सगळे ओपिनियन पोल, सगळे एक्झिट पोल, सगळा मीडिया तुमच्या बरोबर तुमच्या सुरात सूर मिसळून बोलत होता, तरी ते असत्य होतं. आणि ते असत्य सत्य ठरवण्यासाठी कितीही डंका पिटला तरी जेव्हा वेळ येते तेव्हा सत्य तुमचा गळा पकडतं. याचं एक चित्रण मला बघायला मिळालं. सकाळी पोस्टल मतं जी होती ती मोजली गेली होती. पोस्टल मतं एकेका मतदारसंघात असतात किती, साधारण 2 ते 4 लाखापर्यंतचा जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये 500 ते 1000 फार फार तर पोस्टल मतं असतात. आणि त्याच्यावर एकदम 70-72 जागी काँग्रेस आघाडीवर आहे, बीजेपी पिछाडीवर सोडली गेली म्हणून जे काही ढोल पिटले जात होते, जिलब्या लाडू वाटले जात होते, पुढच्या 1 तासामध्ये खरी निवडणूक मतदान यंत्र उघडली आणि सगळी बाजी पलटली. मग लोकसभा 1 तासात बाजी पलटत असेल तर लोकसभा ते विधानसभा जर 4-5 महिन्याचा अवधी असेल तर किती बाजी पलटू शकते याचा विचार केला पाहिजे. आणि त्यासाठी संदर्भ पाहिजे असेल तर तेच संदर्भ सांगायला मी हा व्हिडिओ करतोय. तेच संदर्भ सांगतोय. मला राजीव गांधींनी जी विक्रमी लोकसभा जिंकली, 425 जागा लोकसभेच्या जिंकल्या होत्या 1984च्या शेवटी डिसेंबर महिन्यात. त्यानंतर 2-2.5 महिन्यामध्ये विधानसभांच्या निवडणुका झाल्या आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने निर्विवाद बहुमत मिळवलं. मला वाटते 160 पेक्षा जास्त 160 पेक्षा जास्त विधानसभेच्या जागा काँग्रेस पक्षाने जिंकल्या होत्या. शरद पवारांसारखा दांडगा नेता महाराष्ट्रात पुलोद म्हणजे विरोधी पक्षांच्या सगळ्या विरोधी पक्षांची आघाडी बनवून लढत होते. आजच्यासारखंच तेव्हा दत्ता सामंत आणि बाळासाहेबांची शिवसेना हे वेगळे लढत होते, पण काँग्रेस विरुद्ध पुलोद अशी थेट टक्कर होती. आणि त्यामध्ये शरद पवारांना सगळे पक्षांना सोबत घेऊन सुद्धा काँग्रेसला हरवता आलं नव्हतं. पण दुसरीकडे काँग्रेस पक्षाला पण लोकसभे इतकं दैदिप्यमान यश मिळालं नव्हतं. मला वाटते 48 पैकी 40-42 जागा
राजीव गांधींनी जिंकल्या होत्या. आणि एखादा काय तो तुमचा एखादा शरद पवार, एखादा दंडवते, अशी किरकोळ काँग्रेसची आपल्या विरोधकांची जागा आलेल्या होत्या. दत्ता सामंत, दत्ता सामंत तर महत्वाचा आहे. ज्या गिरणगावाला सातत्याने शिवसेनेचा बालेकिल्ला मानला गेला, त्या मध्य दक्षिण मतदारसंघामध्ये आणि मध्य उत्तर मतदारसंघात मनोहर जोशी असे शिवसेनेचे दोन दांडगे नेते मध्य मुंबई या शिवसेनेच्या प्रभाव क्षेत्रामध्ये बालेकिल्ल्यामध्ये प्रचंड मतांनी पराभूत झाले. उत्तर मध्यमध्ये काँग्रेसच्या शरद दिघे यांनी मनोहर जोशींचा पराभव केला होता. पण त्यापेक्षाही सगळ्यात महत्वाचा पराभव हा वामनराव महाडिक यांचा मध्य दक्षिण मतदारसंघातला होता. कारण तिथे काँग्रेसचाही पराभव झाला होता, शिवसेनेचाही पराभव झाला होता. इंदिरा हत्येनंतरच्या राजीव लाटेमध्ये काँग्रेसचा मध्य दक्षिण मधला उमेदवार पराभूत झाला होता. आणि त्या जागी मला वाटते काँग्रेसचा उमेदवार नव्हता तिथे, का दाभोळ काय मला आठवत नाही, पण दत्ता सामंत जिंकले होते. दत्ता सामंतांनी गिरणी कामगारांच्या नाराजीवर स्वार होऊन लोकसभा जिंकली होती. आणि 3 महिन्यानंतर आलेल्या विधानसभा निवडणुकीत त्याच गिरण गावामध्ये दत्ता सामंत यांचे 6 पैकी 3 आमदार निवडून आले होते. शरद खातू, अलका सामंत आणि दादू अत्याळकर. शिवसेनेचा अख्ख्या महाराष्ट्रात फक्त छगन भुजबळ एक आमदार निवडून आला, तो त्याच गिरण गावातला होता. त्याच गिरण गावातला होता. मुद्दा असा आहे मित्रांनो की लोकसभा आणि विधानसभा मुंबईमध्ये इतक्या प्रचंड संख्येने काँग्रेसने जिंकली होती. आणि त्यानंतर दीर्घकाळ लटकलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुका मे महिन्यात, म्हणजे अवघ्या 3-3 महिन्याच्या अंतराने 3 निवडणुका झाल्या. आणि कोणाच्याही मनात शंका नव्हती की परत एकदा महापालिकेवर काँग्रेस पक्षाचा तिरंगा फडकणार, याविषयी कोणाच्याही मनात शंका नव्हती. दुसरीकडे काँग्रेसला टक्कर देणारा कुठला पक्ष असेल तर तो दत्ता सामंतांची कामगार आघाडी, हे सुद्धा मुंबईतलं गणित होतं. आणि म्हणूनच जशी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मिळवण्यासाठी झुंबड उडालेली होती 85च्या महापालिका निवडणुकीत, तशीच झुंबड दत्ता सामंत यांच्या कामगार आघाडीकडे उडालेली होती. कारण 1 खासदार, 3 आमदार, 25-50 तर दत्ता सामंतांचे नगरसेवक होणार हे गृहीत होतं. आणि काँग्रेसला तर आपण महापालिका जिंकली असंच वाटत होतं. जसे नाना पटोले आज बोलतात तसं मुरली देवरा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष तेव्हा बोलत होते. आणि तो माज किती होता, माज किती होता काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षांना. त्यांनी सगळे विरोधी पक्ष कचऱ्याच्या टोपलीत मतदाराने फेकून दिलेत, अशा स्वरूपाचं एक व्यंगचित्र असलेलं पोस्टर मुंबईभर छापून लावलं होतं. आणि मला आठवतं तेव्हा बाळासाहेबांनी मार्मिकमध्ये एक व्यंगचित्र काढलं होतं. असा सुस्तावलेला वाघ आहे आणि त्याच्या शेपटीला मुरली देवरा गाठ मारण्याचा प्रयत्न करतायत. आणि वर लिहिलं होतं, तो सुस्त आहे, शांत आहे, त्याला शांत राहू द्या, भडकला तर तुमची शिकार होईल, अशी कॉमेंट कॅचलाईन लिहिलेली होती. तेच झालं. लोकसभा आणि विधानसभा काँग्रेस आणि दत्ता सामंत या दोघात विभागली गेली होती मुंबईची. अशा वेळेला 1985च्या महापालिका निवडणुकीत बाळासाहेबांनी सगळीकडे शाखा प्रमुखच थेट उमेदवार म्हणून उभे करून टाकले. आणि एकट्याच्या बळावर लढताना मुंबईत शिवसेना ही थेट 1 नंबरचा पक्ष होऊन गेली महापालिकेत. तिथून जी शिवसेनेची घोडदौड सुरू झाली ती अगदी उद्धव ठाकरेंनी शिवसेना बुडवेपर्यंत 2019 पर्यंत चालूच होती. हे मी एवढ्यासाठी सांगतोय की 6 महिन्यात 3 निवडणुका झाल्या
आणि 3 निवडणुकांमध्ये फरक काय असतो, नॅरेटिव्ह काय असतो, यात नॅरेटिव्हला पण महत्व आहे. मला आठवतं तेव्हा काँग्रेस नेहमीप्रमाणे देशात राजीव गांधींचे हात मजबूत करणं वगैरे वगैरे बोलत होती. दत्ता सामंत मात्र लोकसभा असो किंवा विधानसभा असो, त्या निवडणुका गिरणी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी, दत्ता सामंत त्यांच्या कामगार आघाडीच्या उमेदवारांचा विजय म्हणजे गिरणी कामगारांना न्याय, ही भूमिका होती. आणि त्या नॅरेटिव्हला मुंबईच्या मतदाराने प्रतिसाद दिलेला होता. लोकसभेला दत्ता सामंतांचे जे उमेदवार उभे होते, अगदी उत्तर मुंबई, पश्चिम मुंबई, दक्षिण मुंबई, 6 उमेदवार दत्ता सामंतांनी लोकसभाला उभे केले होते, पण त्यांना सुद्धा लाखो मतं मिळालेली होती, थोडी थोडकी नव्हती. आणि शिवसेनाची मतं खिचगणतीत नाही इतकी छोटी होती, पण तीच शिवसेना 6 महिन्यात महापालिका जिंकून गेली. तर नॅरेटिव्हचा फरक कसा असतो बघा. गिरणी कामगारांना न्याय हा दत्ता सामंतांचा नॅरेटिव्ह, देश मजबूत करणं, खलिस्तान, देशाच्या फाटाफुटीपासून देश वाचवणं, हा काँग्रेसचा नॅरेटिव्ह होता लोकसभा विधानसभा. पण ज्या वेळेला महापालिका आल्या आणि महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तोच काँग्रेस पक्ष तोच मुद्दा घेऊन तोच नॅरेटिव्ह घेऊन उतरली, तिला मुंबईच्या मतदाराने प्रतिसाद दिला नाही. दत्ता सामंत महापालिका निवडणुका सुद्धा गिरणी कामगारांच्या न्यायासाठी लढत होते. लोक विचारायला लागले, महापालिकेत तुम्ही जिंकली तर तुम्ही गिरणी कामगारांना महापालिका कसा न्याय देऊ शकते. महापालिकेच्या सत्तेचा आणि अधिकार इतका मर्यादित आहे की मुंबई किंवा एकूण गिरणी कामगार आहे त्याच्याविषयी महापालिका कुठलाही निर्णय घेऊ शकत नसेल, तर तुम्ही आम्हाला धादांत फसवताय असं गिरणी कामगाराला सुद्धा वाटले. आणि त्याचा परिणाम हा महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीत दिसून आला. ज्या मुंबई महापालिका निवडणुकीला दत्ता सामंत यांनी गिरणी कामगारांच्या न्यायाचा विषय बनवला होता, त्यांना फेटाळून शिवसेनेचे छोटे छोटे वॉर्ड मधले जवळजवळ 40-50 नगरसेवक निवडून आले. गिरगाव म्हणजे धोबी तलाव पासून तुम्ही सायन आणि माहीम पर्यंत बघाल तर सरसकट शिवसेनेचे शाखा प्रमुख हे आमदार होऊन गेले, आपला नगरसेवक होऊन गेले. आणि दत्ता सामंतांना लोकसभा आणि विधानसभेच्या 3 जागा मिळाल्या. त्या गिरण गावामध्ये दत्ता सामंतांना अवघा 1 नगरसेवक निवडून आणणं शक्य झालं. मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या किंवा मुंबईच्या निवडणुकांमध्ये फेक नॅरेटिव्हचा तो सगळ्यात पहिला किंवा प्रभावी पराभव होता. तुम्ही आम्हाला उल्लू समजता का. मतदार सुद्धा विचार करतो, त्याच्याकडे वेळ कमी आहे, त्याला विचार करण्याची हौस कमी आहे, हे मान्य आहे, पण तरीही तो विचार करतो. आणि तुम्ही राजरोस उल्लू बनवायला लागाल तर तुम्हाला आणसा सणसणीत थप्पड मारतो की त्यातून तुम्हाला सावरून उभं राहता येत नाही. तेव्हा वाघाच्या शेपटीला गाठ मारायला निघेलेले मुरली देवरा आणि महापालिकेत गिरणी कामगारांच्या न्यायाच्या गोष्टी बोलणारे दत्ता सामंत यांना त्या 1985च्या महापालिका निवडणुकीने जबरदस्त धडा शिकवला होता, फटकावून काढलं होतं. हे मी एवढ्यासाठी सांगतोय की लोकसभा निवडणुकीतला नॅरेटिव्ह हा विधानसभा निवडणुकीत तुम्ही तसाच्या तसा राबवायला जाल तर नाही चालत. हे वारंवार सिद्ध झालेलं आहे. आणि हे मी तुम्हाला एकच प्रसंग सांगितला की तोच नॅरेटिव्ह 6 महिन्यात तोच मतदार आपला कल आणि कौल किती टोकाचा इकडून तिकडे नेऊ शकतो याचा नमुना तुम्हाला पाहिजे असेल तर 1984-85च्या त्या निवडणुकांकडे बघावं लागेल. आणि त्याचीच अनुभूती ही काल परवा हरियाणाच्या निकालातून आलेली आहे. तेव्हा लोकसभेचे निकाल आणि हरियाणाचे निकाल याविषयी काँग्रेस पक्षाने आणि महाराष्ट्रात आणि झारखंडमध्ये
काँग्रेसने, महाविकास आघाडीने जर आत्मपरीक्षण केलं नाही, तर अशा ज्या जुन्या ऐतिहासिक घटना असतात त्याची पुनरावृत्ती होत असते. ज्या प्रकारे आपण निवडून आलोच आहोत असं वाटणारे मुरली देवरा होते आणि आजचे उद्धव ठाकरे आहेत किंवा नाना पटोले आहेत, यांची अवस्था वेगळी होण्याची बिलकुल शक्यता नाही. आपण आजच जिंकलं असं जेव्हा वाटायला लागतं तेव्हा आपण आजच हरलेले असतो. आपण आजच हरलेले असतो. अगदी भाजप सुद्धा 400 पार बोलताना हरला, त्याचं कारण नेमकं ते आहे. आणि म्हणून महाविकास आघाडी आजच जिंकलेली आहे. त्यामुळे या सरकारचे निर्णय सगळे बदलणार. इथपर्यंत फुशार का मारणारे उद्धव ठाकरे हे स्वतःच्या पायावर किती मोठा धोंडा मारून घेत आहेत हे लक्षात घ्यायला पाहिजे. चुकीचे नॅरेटिव्ह कसे तुम्हाला तोंडघशी पाडतात, काही फायदा देतात पण अधिक नुकसान करतात, याचा हा सगळ्यात मोठा ऐतिहासिक पुरावा तुम्हाला दिला. आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.